सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नागवंशी संगपाल पनाड यांची निवड। लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा नेते नागवंशी संगपाल पनाड यांची निवड करण्यात आली आहे। माजी उपसरपंच गोपाल भानापुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। दिनांक 24 जानेवारी रोजी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय सुलतानपूर येथे विशेष मासिक सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत उपसरपंच पदासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेनुसार व नियमांनुसार पार पडली। सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। दुपारी 1 ते 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली। त्यानंतर दुपारी 2 वाजता सभेला सुरुवात होऊन मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। या निवडणुकीत नागवंशी संगपाल पनाड यांना 9 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वैभव टाकले यांना 8 प्राप्त झाली। अत्यंत चुरशीच्या लढतीत नागवंशी संगपाल पनाड यांनी 1 मताधिक्याने विजय मिळवला। नागवंशी संगपाल पनाड हे तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जातात। ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार योजना, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांबाबत त्यांची स्पष्ट भूमिका असून अल्पावधीतच त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला। ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक विकास कामे, पाणी टंचाई, स्वच्छता, प्रशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, रस्ते व वीज पुरवठा, महिला व युवकांचे सक्षमीकरण हे मुख्य केंद्रस्थानी होते। याच मुद्द्यांवर आधारित निवडणूक पाहायला मिळाली। उपसरपंच म्हणून नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, प्रशासन अधिक पारदर्शक होईल आणि जनहिताची कामे प्रभावीपणे मार्गी लागतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। त्यांच्या निवडीमुळे सुलतानपूर ग्रामपंचायतीत नव्या नेतृत्वाचा उत्साह संचारला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।